तर फोटो पाहिल्यानंतर अर्थातच तळपायाची आग मस्तकात जाते। महाराष्ट्र झोपला नसेल असं म्हणत संतप्त स्वरूपाची प्रतिक्रिया ही यावेळेला आपल्याला पाहायला मिळालेली होती। स्वतः या संदर्भातली प्रतिक्रिया ही रोहित पवार यांनी दिली होती आणि काकांना माझी मागणी आहे पुतळ्या म्हणून तुम्ही राजीनामा घ्यावा असंही म्हटलेलं आहे पवारांनी। पाहूयात ते काय म्हणाले। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? काळ माणुसकीला काळीमा फासणारे जे दृश्य आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे एनडीटीव्ही मराठीने दृश्य समोर आणले आहे, ते दृश्य पाहिल्यानंतर तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? डोळ्यात पाणी मस्तकात आग अशी परिस्थिती होती। काल झोपता आलं नाही। असं जर एखाद्या व्यक्तीबद्दल होत असेल उद्या जाऊन कोणाबद्दल सुद्धा होऊ शकते। ही राक्षसी प्रवृत्ती आहे आणि हे फोटो काल आपल्या समोर आले, मीडिया समोर आले, तुमच्यासारख्या मीडिया चॅनलच्या मदतीने लोकांपर्यंत ते आले। पण हे गोष्टी सगळे येत असताना मंत्री म्हणून नाहीतर सरकार म्हणून हे सगळे फोटो तुमच्याकडे 2 महिन्यापूर्वी आले असतील आणि मग 2 महिन्यापूर्वी हे फोटो तुमच्याकडे येऊन तुम्हाला माणुसकी दाखवण्याची इच्छा झाली नाही। जर अशा पद्धतीने म्हणजे वर्णन सुद्धा केलं गेलं होतं की कशा पद्धतीने संतोष भाऊंना त्या ठिकाणी मारलं गेलं आणि हे असताना सुद्धा तुम्ही निर्णय घेत नाही का? कारण का धनंजय मुंडे हा तुमचा मित्र आहे, हा तुमच्या पक्षाचा एक प्रमुख आहे आणि मग असं असताना तुम्ही निर्णय घेत नसाल तर तुम्ही मला असं वाटतं की राक्षसी प्रवृत्तीला तुम्ही पाठिंबा देत आहात। त्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये राजीनामा हा धनंजय मुंडेचा घेतला पाहिजे। त्याचं मुख्य कारण असं की जो वाल्मिक कराड आहे तो धनंजय मुंडेचा एकदम खास मित्र आहे। आता धनंजय मुंडेचे अनेक व्यवहार वाल्मिक कराड बघतो हे लोकांना माहिती आहे। कदाचित एकमेकाचे कपडे सुद्धा ते घालत असतील अशी ती परिस्थिती आहे। मग अशात एक मित्र जेव्हा जेलमध्ये असतो त्याला VIP ट्रीटमेंट तिथं दिली जाते का? कारण का दुसरा मित्र हा सरकारमध्ये आहे, त्यामुळे पारदर्शक पद्धतीने तिथं एन्क्वायरी होत नसते आणि मग जो न्याय देशमुख परिवाराला नाही तर एक संदेश द्यावा लागतो सामान्य लोकांना की नाही सरकार असेल नाही तर पोलीस प्रशासन असेल हे योग्य निर्णय त्या ठिकाणी घेत असतात जेणेकरून सामान्य लोकांचं प्रोटेक्शन ही जबाबदारी सरकारची आणि पोलीस प्रशासनाची। हा निर्णय दाखवण्याची क्षमता कदाचित या सरकारमध्ये नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे मैत्री आणि आपल्या पक्षाचा एक मोठा नेता, मैत्री कोणाची तर मुख्यमंत्र्याची मैत्री आणि आपल्या पक्षाचा एक नेता म्हणून हे जे पाठराखण आजपर्यंत केले गेले हे दुर्दैव आहे। त्यामुळे ही राक्षसी प्रवृत्ती जी कराडली दाखवली आणि मर्डर सगळे जे केले त्यांनी दाखवलेली खऱ्या अर्थाने त्याला उत्तर जर द्यायचं असेल सरकारकडनं आज त्या कराडच्या मित्राचा म्हणजे धनंजय मुंडेचा राजीनामा इथं घेतला गेला पाहिजे। आणि माझं पंकजाताईंना सुद्धा विनंती आहे की थोरले मुंडे साहेब असले असते तर त्यांनी चापकाली धनंजय मुंडेला तिथं मारलं असतं आणि राजीनामा घेतला असता। तर तुम्ही सुद्धा इथं बहीण म्हणून नेता म्हणून आणि बीड जिल्ह्यातला एक प्रमुख नेता म्हणून इथं येऊन तुम्ही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला पाहिजे। मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सगळेच विरोधक आग्रही आहेत, सत्ताधारी आमदार देखील मागणी करत आहेत, मात्र वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षेची देखील मागणी होते। वाटतं ह्या सगळ्या प्रकरणामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, त्यांच्या हत्येला न्याय मिळालाच पाहिजे। यासाठी लोक जागृत आहेत, लोकांनी पुढाकार घेतलेला आहे। वाल्मिक कराडचं नाव घ्या असं आम्ही आधीपासून म्हणत होतो, पण लोकांनी जेव्हा गोष्टी हातात घेतल्या, लोकांनी जेव्हा आंदोलन केली तेव्हा वाल्मिक कराडवर कारवाई झाली। आज सुद्धा बीड बंद आहे, उद्या महाराष्ट्र बंद पाडू शकतात। त्यामुळे लोकांमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत। त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आमची एक जबाबदारी की आजचं अधिवेशन चालून द्यायचं नाही आणि सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे की धनंजय मुंडेला आत येऊन द्यायचं नाही, त्यांचा राजीनामा घ्यायचा। अजितदादांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की नैतिकता म्हणून मी राजीनामा दिला होता। धनंजय मुंडेंचा देखील ते उल्लेख होता की नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे होता। मात्र तुम्हाला वाटतं की अजितदादा कुठेतरी कमी पडले ह्या राजीनामा आणि नैतिकता बघण्यात आपल्या नेत्यामधला? अजितदादांनी अप्रत्यक्षपणे तिथं संदेश दिला होता की नैतिकता दाखवत धनंजय मुंडेला तिथं राजीनामा द्यायला पाहिजे होता। आता दादांनी ताकद सुद्धा लावायला पाहिजे होती आणि माझं म्हणणे मुख्यमंत्री ताकद लावायला पाहिजे होते। कुठल्याही मंत्र्यांना बसवण्याची धमक आणि ताकद ही मुख्यमंत्र्यांमध्ये असते, पण तसं काय झालेलं दिसत नाही। त्यामुळे माझं मत आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन सरकारमधले जे कोणी नेते आहेत त्यांनी इथं येऊन धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे। दिला नसेल तर दाबून मारून मुटकून घेतला पाहिजे। अगदी धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।